नमस्कार दर्शक बंधू आणि भगिनीनो, आपण पाहत आहात आपलं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा निवेदक मी कमलाकर सावंत. मंडळी, दररोजच्या प्रमाणे आजही आपल्याकडं आपल्या दर्शक श्रोत्यांचे प्रश्न आले आहेत. त्यापैकी एक विशेष प्रश्न मी तुमच्यासमोर घेतो आहे. त्यामध्ये श्रीयुत सोन कांबळे असं म्हणतात की विमानाचा ब्लॅक बॉक्स कसा असतो, तो काय काम करतो आणि या ब्लॅक बॉक्स असण्याचा नेमका फायदा काय. मंडळी, श्रीयुत सोन कांबळे यांचं कौतुक खऱ्या अर्थानं, कारण आज देशभर, महाराष्ट्रभर आणि विशेष करून सगळीकडे चर्चा चालू असलेला एकच विषय आहे आणि तो म्हणजे विमानाचा ब्लॅक बॉक्स नेमका काय काम करतो, किती दिवस टिकतो आणि त्याचे फायदे काय. चला तर आपण आमच्या एक्सपर्ट टीमला हा प्रश्न आम्ही पाठवला होता आणि दिलेल्या उत्तरावरून आज चर्चा तुमची आमची या विशेष सदरामध्ये विमानाचा ब्लॅक बॉक्स या विषयाबद्दल आपण चर्चा करतो आहोत. विमानाचा ब्लॅक बॉक्स हे विमानातील एक अत्यंत महत्त्वाचे उपकरण आहे, जे विमान अपघाताची कारणे शोधण्यासाठी वापरले जाते. विशेष म्हणजे याचे नाव जरी ब्लॅक बॉक्स असले तरी याचा रंग कडकडीत नारंगी असतो, जेणेकरून तो ढिगाऱ्यात किंवा समुद्रात सहज सापडावा असा त्याचा रंग असतो. ब्लॅक बॉक्सच्या अधिक माहितीचा विचार करता ब्लॅक बॉक्सचे दोन मुख्य भाग असतात. एक, तांत्रिकदृष्ट्या ब्लॅक बॉक्समध्ये दोन उपकरणे समाविष्ट असतात. एक आहे FDR, फ्लाईट डाटा रेकॉर्डर. यामध्ये विमानाचा वेग, विमान किती उंचीवर जात आहे, विमानाच्या इंधनाची पातळी काय होती आणि विमानाची स्थिती काय होती किंवा विमानाची दिशा यासारख्या तांत्रिक गोष्टीची नोंद यामध्ये केली जाते. तर दुसरा भाग असतो CVR, ज्याला कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर असं म्हणतात. यामध्ये वैमानिकातील संभाषण, कंट्रोल रूमशी झालेले बोलणे आणि कॉकपिटमधील इतर आवाजांची, उदाहरणार्थ अलार्म किंवा इंजिनाचा आवाज, नोंद केली जाते. मंडळी, ब्लॅक बॉक्स काय काम करतं या बाबतीत जर विचार केला तर ब्लॅक बॉक्सचा मुख्य उद्देश विमानाचा प्रवास सुरक्षित करणे आणि अपघात झाल्यास त्याचे विश्लेषण करणे हा असतो. अपघाताचा उलगडा करण्यासाठी विमान कोसळण्यापूर्वी शेवटच्या क्षणात नक्की काय घडले हे जाणून घेण्यासाठी ब्लॅक बॉक्स हा एकमेव पुरावा असतो. तांत्रिक त्रुटी शोधण्यासाठी सुद्धा विमानाचे कोणते यंत्र निकामी झाले होते का हे FDRमधील डेटावरून समजते आणि भविष्यातील सुरक्षा बाळगत असताना अपघाताच्या कारणांचा अभ्यास करून भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी विमान कंपन्या आपल्या नियमात बदल करतात. हा बॉक्स इतका खास असतो की ज्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये या ब्लॅक बॉक्सचं नुकसान होत नाही. प्रचंड उष्णतेचा विचार केला तर हा बॉक्स साधारणपणे 1100 अंश सेल्सिअस तापमानात 1 तासापर्यंत राहूनसुद्धा त्यातला डेटा सुरक्षित ठेवू शकतो. पाण्याखालील शोधाचा जर विचार केला, अनावधानाने किंवा चुकीने किंवा अपघाताने विमान समुद्रात पडले तर हा बॉक्स 30 दिवसापर्यंत विशिष्ट संकेत पाठवत असतो, म्हणजे पाण्याच्या मोठ्या दबावाचाही याच्यावर परिणाम होत नाही. शिवाय भविष्यातील सुरक्षिततेचा विचार करता अपघाताच्या कारणांचा अभ्यास करून भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी विमान कंपन्या आपल्या नियमात बदल करीत असतात. म्हणजे त्यामुळेच हा ब्लॅक बॉक्स अत्यंत खास असतो आणि ब्लॅक बॉक्सवरूनच विमानाच्या अपघाताची अनेक कारणं शोधण्यासाठी बऱ्याचदा फायदा होत असतो. तर ज्या वेळेला या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करू, त्याच वेळेला त्याची मजबूती जर बघितली तर हा बॉक्स पोलाद किंवा टायटॅनियमपासून बनवलेला असतो, ज्यामुळे त्यावर कितीही मोठा दाब पडला तरी आतील डेटा सुरक्षित राहतो. प्रसंगी वरचा काही भाग जळाला तरी आतली चिप हे परत एकदा विश्लेषण करून नेमकं काय घडलं हे आपल्याला पाहता येतं. मंडळी, एकंदरीत देशभर सुरू असलेल्या चर्चेचा भाग म्हणून सगळ्यांना ब्लॅक बॉक्सची माहिती मिळावी यासाठी श्रीयुत सोन कांबळे यांनी विचारलेल्या प्रश्नाबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि आता ब्लॅक बॉक्सची ही माहिती संपली आहे. तरीही तुम्हाला एक छोटीशी विनंती, यासारखे महत्त्वाचे व्हिडिओ बघून आपल्या ज्ञानात वाढ करण्यासाठी आणि प्रसंगी मनोरंजन करण्यासाठी आपण सर्वदर्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं. आवडलेले सगळे व्हिडिओ लाईक करावेत आणि शेअरसुद्धा करावेत. धन्यवाद.